मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली म्हणते आपलं बाळ अजिबात डॉक्टर होणार नाही, कारण जर तुमच्यासारखा खडूस बाळ असेल तर त्याच्याकडे पेशंटसुद्धा जाणार नाही. अर्जुन म्हणतो पण आपलं बाळ डॉक्टर का होईल? डॉक्टर होणारच नाही, कारण माझ्यासारखं ते लॉयर होणार. त्यावेळी खडूस लॉयर होणार का? असं सायली म्हणते आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. अर्जुन म्हणतो की मग काय होणार सांगा बरं तुम्ही. त्यावेळी सायली म्हणते की आपलं बाळ यानामध्येच बसून असं उंच उंच झेपसुद्धा घेऊ शकतं. आणि मग त्याच्याकडे कौतुकाने घरातील सर्वजण, आई बाबा, अश्विन भाऊजी, अस्मिता ताई, तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ, कुसुमताई हे सर्वजण पाहत राहतील. आणि मग आपण दोघेही म्हणू आमचं बाळ आहे आणि आपण दोघेही कौतुकाने त्याच्याकडे पाहू. असं ते दोघेही आता बाळाबद्दल स्वप्न रंगवत असतात. त्यावेळी आता दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांच्या हातावर टाळ्या देणार असतात, परंतु त्यांना समजतं की आपण तर हे स्वप्न पाहतोय आपल्या बाळाबद्दल, पण असं सत्यात काही उतरणार नाही. ते दोघेही एकमेकांपासून पटकन बाजूला होतात. अर्जुन म्हणतो मी तर थेट बाळापर्यंत जाऊन पोहोचलो. मिसेस सायलींना काय वाटलं असेल? जर त्यांना आता राग आला तर त्या मला सोडून निघून जातील. असं म्हणून अर्जुन हा डोक्याला हात लावतो. तेव्हा सायली म्हणते मी काय हा विचार केला, अर्जुन सरांना काय वाटलं असेल? मी तर डायरेक्ट यानातून उंच झेप घेतली. तिलाच तिचं कळत नाही म्हणून ती म्हणते मी पाणी घेऊन येते पटकन. अर्जुन देखील पुस्तक वाचण्याचं नाटक करतो आणि सायली गेल्यानंतर एकदम रिलॅक्स होतो. दुसरीकडे प्रिया आता खूप रडत असते आणि म्हणते की बाबा मला खूप गिल्टी फील होते, मी माझ्या आईला धड पाहू शकले सुद्धा नाही. त्यावेळी सर्वजण तिला आता समजावू लागतात. तर रविराज म्हणतो बाळा माझेच प्रयत्न कमी पडले तुझ्या आईला शोधण्यामध्ये, मी तरी काय करू? तेव्हा आता तो तिचीच माफी मागतो. प्रिया म्हणते असं करू नका, असं म्हणून ती खूप नाटकं करत असते. त्याचवेळी आता नागराज मनातल्या मनात विचार करतो बायकोच्या विरहामध्ये तू असाच तडफडत आणि जळत राहा दादा, म्हणजे तुझं काय आहे ना त्या आश्रम केसमध्ये अजिबात लक्ष लागणार नाही, त्याची पाळंमुळं तू खोदूनसुद्धा काढणार नाही आणि हेच आम्हाला नक्की हवंय, त्यासाठी तर एवढा आम्ही घाट घातलाय. असं म्हणून नागराज गालातल्या गालात हसतो. दुसरीकडे साक्षी आणि चैतन्य हे दोघेही झोपलेले असतात. त्याचवेळी आता महिपतचा तिला कॉल येतो. ती पटकन आता कॉल रिसीव करते आणि बाहेर जाते, जेणेकरून चैतन्याने काही यातलं बोलणं ऐकू नये यासाठी. मग आता ती म्हणते की अण्णा मी तुम्हाला किती वेळा सांगितले कॉल करायच्या अगोदर मेसेज टाकत जा. तो म्हणतो तुला कसं समजणार मग साक्षी मी तुला कॉल केलाय ते, आणि ते पण एवढ्या रात्रीचा. तेव्हा आता मला असं वाटतंय की कशावरून तो गडकरीने व्हिडिओ आपला अर्जुनला दिला नसेल अशी शंका आता महिपत बोलून दाखवतो. तेव्हा साक्षी म्हणते हे कधीही शक्य नाही, कारण चैतन्यावर माझा विश्वास आहे आणि माझ्या केसमध्ये तो किती लक्ष घालतोय, किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि अर्जुन विषयीचा राग मला त्याच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे दिसतोय, त्यामुळे तुम्ही असं कसं बोलू शकता? तेव्हा आता दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं. चैतन्याविषयी महिपत साक्षीच्या मनात भरवतो आणि त्याच्या हालचालींवर अगदी बारीक लक्ष ठेव, कारण चैतन्याशिवाय तुझ्या मोबाईलवर दुसरं कुणीही लक्ष ठेवू शकत नाही आणि हातसुद्धा लावू शकत नाही. तेव्हा साक्षी आता ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवून आतमध्ये जाते. दुसरीकडे आता प्रिया अजूनही रडतच असते. त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेबांचा फोन रविराजला येतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्याला सांगतात की बॉडीची ओळख पटवण्यासाठी इकडे या. तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो. तर काय झालं असं प्रिया विचारते. तेव्हा रविराज म्हणतो बॉडीची ओळख पटवण्यासाठी जायचे बाळा मला तिकडे. तेव्हा आता सुमन शंका व्यक्त करते की तुम्हाला कसं माहीत की ती प्रतिमा वहिनीच आहे म्हणून? अजून बॉडीची ओळख पटायची आहे ना, मग तुम्ही असं कसं म्हणू शकता भाऊजी की ती प्रतिमा वहिनी आहे म्हणून? त्यावेळी रविराज म्हणतो हो तेही बरोबर आहे. तर नागराज म्हणतो या सुमनला मधी कोणी टपकायला सांगितलं काही कळत नाही. पुढे आता सुमन म्हणते पोलिसांनी काही खुणांवरून बांधलेला अंदाज हा चुकीचाही असू शकतो भाऊजी. तेव्हा नागराज आता रागातच सुमनकडे पाहू लागतो. तर प्रिया मनातल्या मनात म्हणू लागते की ह्या सुमनचा 24 तास झोपलेला मेंदू ऐनवेळी जागा कसा होतो ना हेच कळत नाही मला. मग आता रविराज देखील म्हणतो की देव करो आणि तुझं म्हणणं खरं ठरो.
त्यानंतर रविराज म्हणतो आता मी जातो आणि बॉडीची ओळख पटवून येतो. नागराज म्हणतो मी अशा परिस्थितीमध्ये तुला एकट्याला जाऊ नाही देणार. मग आता सुमन म्हणते आपण सर्वजणच जाऊयात ना भाऊजी. तेव्हा रविराज विचारतो आपण सर्व जाऊन तिथे काय करणार आहोत, कारण ह्या सर्व प्रोसिजरसाठी सकाळसुद्धा लागू शकते. तेव्हा प्रिया म्हणते बाबा प्लीज मला येऊ द्यात ना, असं करू नका, कारण मला आईला पाहायचं आहे, नक्की आई आहे की दुसरं कोणी. तेव्हा आता रविराज ठीक आहे असं म्हणतो. इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुनला आता सायली रूममध्ये कॉफी घेऊन येते, त्यासमोरच बेडवर बसते. त्याच वेळी आता अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता जो कॉफीचा मग असतो त्यावर सायलीचा फोटो असतो. तेव्हा अर्जुन त्या फोटोवरून हात फिरवतो. त्यानंतर आता सायलीला बोलायचं असतं हे अर्जुनला समजतं. मग आता सायली म्हणते सर आपण एखादा विषय जेवढा वेळ ताणून धरू तेवढा तो वाढतच जातो ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, तुम्हाला नक्की कशाबद्दल बोलायचे. त्यावेळी सायली म्हणते अहो बाळाबद्दल, कारण आईसारखं म्हणतायत ना, बाळाचा विषय काढतायत आणि त्यांना आपण सांगायला हवं ना काहीतरी आपल्या बाजूने. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मम्माला आपण सांगूयात ना की आपण इतक्यात काही बाळाचं प्लॅनिंग करत नाही आहोत म्हणून. तेव्हा सायली म्हणते हो ते तर आहेच, असं म्हणून कपाटातून ती आता अर्जुनच्या लहानपणीची कपडे घेते आणि त्याचा भिंतीला लावलेला फोटो देखील त्याच्यासमोर ठेवते आणि पुन्हा पुढे जाऊन बसते. तेव्हा अर्जुन विचारतो हे नक्की काय आहे, हे लहानसे कपडे, हा लहानपणीचा माझा फोटो. त्यावेळी सायली म्हणते की आई उगीच स्वप्न रंगवत बसतील, त्यामुळे आईंना सांगूयात ना आपण की बाळाचं प्लॅनिंग नाही करत आहोत. तेव्हा तो म्हणतो हो तुमचंही बरोबर आहे, कारण लगेच काही हे स्वप्न खरं होणार नाही आहे ना. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन आता मनातल्या मनात म्हणतो हो तेही खरंच आहे, कारण हे स्वप्न कधीही आयुष्यात पूर्ण होणार नाही आहे. तोही जरा अस्वस्थच होतो, त्यालाही वाईटच वाटतं. तर दुसरीकडे आता साक्षी आणि चैतन्य हे दोघेही रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता चैतन्य मुद्दामच तिला म्हणतो अगं साक्षी आपली एंगेजमेंट झाली तेव्हा ती डीप फोटो होते, असे रिंग घालतानाचे फोटोज खूप छान होते, तू मला पाठवले नाही का. त्यावेळी साक्षी म्हणते अरे तुला दिले होते तुझ्या मोबाईलमध्ये. तेव्हा तो म्हणतो अगं मला पाहायचे आहेत ते फोटो आणि मला सापडतच नाही आहे, देतेस का तेवढे, दाखव ना मला ते फोटो. तेव्हा आता साक्षी ठीक आहे असं म्हणते आणि लगेच मोबाईल ओपन करू लागते. खरं तर चैतन्याचा हाच हेतू असतो की मोबाईलचा जो पासवर्ड आहे त्याचा नक्की अंक काय आहे. तो आता लगेच त्या मोबाईलकडे पाहू लागतो. तर साक्षी पटकन मोबाईल अनलॉक करते. चैतन्याला नक्की त्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे ते समजतं, त्यामुळे तो खुश होतो. तेव्हा आता साक्षी म्हणते काय रे, मी तर तुला ते फोटो पाठवले होते ना, पण पुन्हा पाठवते काही हरकत नाही, असं म्हणून ती त्याला ते फोटोज सेंड करते. मनातल्या मनात आता चैतन्य विचार करतो साक्षीच्या मोबाईलचा बॅकअप कोड नक्की काय आहे हे तरी मला समजलं, असं म्हणून तो खुश होतो. इकडे सायली आणि अर्जुनचं अजूनही बाळाविषयीच बोलणं सुरू असतं. ते दोघेही आता ठरवतात की काहीही झालं तरी आईंना सांगायचं आजच्या आज की आम्ही बाळाचं काहीच प्लॅनिंग करत नाही. तेव्हा ते दोघेही आता लगेच सर्वांना सांगण्यासाठी खाली जायला निघतात. इकडे पूर्णाजी या कल्पनाला विचारतात काय गं प्रताप अजूनही का नाही आला नाश्ता करण्यासाठी. त्यावेळी आता कल्पना म्हणते अहो त्यांना लवकर फॅक्टरीमध्ये जायचं होतं ना, म्हणून ते लवकर नाश्ता करून गेले सुद्धा. तेव्हा ठीक आहे असं पूर्णाजी म्हणतात. आता त्या दोघींचं बोलणं सुरू असताना सायली आणि अर्जुन देखील तेथे येतात. ते दोघेही अगोदर सर्वांकडे पाहतात. दुसरीकडे चैतन्य आता विचार करतो की साक्षीला इथून कसं घालवावं जेणेकरून महिपतचा जेलमध्ये जो मोबाईल आहे त्याचा नंबर मला मिळवता येईल. म्हणूनच तो म्हणतो साक्षी गॅसवर काही ठेवलं आहेस का गं. तेव्हा ती म्हणते हो जस्ट कॉफी ठेवली आहे, अजून उकळली सुद्धा नसेल. मग आता चैतन्य म्हणतो मला तर खूपच वास येतोय, जा बरं पहा पटकन. ती म्हणते अरे आत्ताच ठेवली आहे, पण तरीही चैतन्य आता तिला जायलाच सांगतो आणि ती गेल्यानंतर लगेच तो साक्षीचा मोबाईल घेतो आणि महिपतचा नंबर नक्की कोणता आहे हे शोधू लागतो. आता त्याचं लक्ष बाहेर असतं खरं, परंतु साक्षी तितक्यात तेथे येते. त्याच्या हातातून पटकन तो मोबाईल ओढून घेत म्हणते अरे तुला फोटो हवा होता ना, तो मिळाला आहे, परंतु या कॉल हिस्ट्रीमध्ये तू नक्की काय करतोस. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो मला माझंच कळत नाही नक्की काय करत होतो, अचानक स्वाईप झालं ते बाकी काही नाही. तुझ्या मोबाईलचं मला कुठे एवढं समजतं गं, असं म्हणून चैतन्य विषय टाळतो
जातो आणि आवरायला जातो. मग आता साक्षीला चैतन्यावर संशय येऊ लागतो. अण्णा म्हणतात तसं चैतन्याने तर तो व्हिडिओ अर्जुनला दिला नसेल, याच्यावर खरं तर लक्ष ठेवायला हवं. इकडे अर्जुन आणि सायली आता नाश्ता करण्यासाठी येतात. तेव्हा कल्पना पटकन सायलीला म्हणते, ए ना ग सायली, बस ना तू, व्यवस्थित बस हां, आणि आराम कर जरा. मी तुझ्यासाठी रोज बदाम भिजत घालणार आहे. रोज शहाळ्याचं पाणीसुद्धा तू प्यायचं आहेस. तुझ्या तब्येतीची तू काळजी घ्यायची आहेस. त्यावेळी सायलीला ती ब्रेकफास्ट करण्यासाठी अगदी शांततेने बसवतेच आणि म्हणते की सायली हे बघ, तब्येतीची आता काळजी घ्यायची हां तू. तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो, नक्की सायलीला झालं तरी काय. मग आता कल्पना अश्विनला विचारते, काय रे बाळा, तू हिचं डाएट चार्ट बनवून आणलं का. मग आता अश्विन म्हणतो, हो मम्मा, बनवलंय मी. कुणाला काही कळत नसतं नक्की सायलीचं आणि कल्पनाचं चाललंय काय. अर्जुन आणि सायली याच आशेने तिथे आलेले असतात की कल्पनाला सर्व काही खरं खरं सांगायचं. परंतु आता कल्पनाची ओव्हर एक्साइटमेंट पाहून या दोघांनाच आश्चर्य वाटतं आणि वाईटही वाटतं की कसं सांगावं कल्पनाला की आम्ही बाळाचा विचार नाही करत आहोत म्हणून. उगीच तू एवढी एक्साइट होऊ नको, परंतु तिला वाईट वाटेल विचाराने अर्जुन आणि सायली एकमेकांना म्हणत असतात, तुम्ही सांगा. मग आता अर्जुन म्हणतो की मी नाही सांगू शकत. सायली म्हणते, सांगा की तुम्ही. ती सारखी त्याला खुणावत असते. कल्पना मात्र अजूनही सायलीला सूचना देत असते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, अरे काय आहे आपल्या घरात, नक्की कळतंय का कुणाला काही कशाचं, कारण तुमचं काय चाललंय, तुम्ही काय बोलताय ना हेच कळत नाही मला. मग आता पूर्णाजींना कुणी काही सांगत नाही. कल्पना म्हणते की तुम्हाला कळेल थोड्या दिवसांतच. मग आता अस्मिता हळूच विचारते, काय रे अश्विन, सायलीचं काही दुखतंय का. तेव्हा अश्विन म्हणतो, तुला सांगितलंय ना आता, थोड्या दिवसात समजेल. मग आता सायली पुन्हा पुन्हा अर्जुनला म्हणते की सांगा की आईंना काय ते. मग आता अर्जुन उठतो आणि म्हणतो, मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा कल्पना आता खूपच एक्साइटमेंटमध्ये म्हणते, बोल ना बाळा, काय सांगायचं आहे तुला, बोल पटकन, मी ऐकतेच आहे. तेव्हा तिला असं वाटतं की अर्जुन सायली म्हणतील की आम्ही बाळाचं प्लॅनिंग करतोय. पण आता कल्पना खूपच खुश आहे हे पाहिल्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन लगेच रूममध्ये जातो आणि म्हणतो, संध्याकाळी आल्यावर सांगतो. पूर्णाजी डोक्यालाच हात लावतात, तर कल्पना मात्र त्या दोघांकडे पाहूनच हसत असते. तर बाकी सर्वांना काही समजत नाही नक्की काय चाललंय ते. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये येतात. तेव्हा सायली अर्जुनला बडबड करते की तुम्ही का नाही सांगितलं आईला, आता आई उगीच गैरसमज करून घेतील. तेव्हा तो म्हणतो, कसं सांगणार आहे मी, मम्मा किती एक्साइट होती. तेव्हा सायली म्हणते, आपण काय करायला हवं होतं, याची तालीम करायला हवी होती, म्हणजे आपल्याला लगेच बोलता आलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तालीम म्हणजे रिहर्सल असंच बोलायचं आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो बरोबर आहे. अहो आता मी आई होते आणि तुम्ही आईंना सांगा, म्हणजे मला सांगा की कसं पुढे बोलायचं आहे ते. तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. मग आता तो म्हणतो, मम्मा आम्ही काय आहे ना, आम्ही बाळाचं प्लॅनिंग, असं म्हणून तो थांबतो आणि म्हणतो, तुला बाळ हवं आहे का, तुला नातू किंवा नात हवी आहे का. तेव्हा सायली आता पटकन कल्पनाची स्टाईल मारत बोलते, मला एखादा नातू हवा आहे, असं म्हणून ती खूपच एक्साइट होते. तर कल्पना जशी बोलते सेम तसंच आता सायली बोलत असते. अर्जुन म्हणतो, मला नाही जमणार हे खरं सांगायला, कारण माझ्या मम्माला नाही दुखवू शकत मी. असं करा, तुम्ही अर्जुन व्हा आणि मी मम्मा होतो, चालेल ना. तेव्हा सायली म्हणते, काय म्हणालात. तेव्हा तो म्हणतो, असंच करायचं. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वांना अर्जुन सायली एकत्र बोलवतात. आता सर्वजण खूप एक्साइट असतात की हे दोघे कोणती नक्की न्यूज देत आहेत. म्हणूनच आता अर्जुन कामावरून आल्याबरोबरच लगेच सांगतो की मम्मा, मधुभाऊची केस आम्ही आता जिंकणार आहोत. तेव्हा सर्वांचाच मूड ऑफ होतो. तर सायली रागातच त्याच्याकडे पाहू लागते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब